हाय, वेलकम टू माय चॅनल शुभदा ब्लॉग. चला तर मग ब्लॉगला स्टार्ट करूया. आज मी तुम्हाला एकदम सिंपल असा मेकअप लुक जो की डेली आपण करू शकतो असा शेअर करणार आहे. सर्वात पहिले फेस स्वच्छ असा क्लीन करून घेतला मी. त्यानंतर इथे सनस्क्रीन घेतलं आहे जोविस हर्बलचं, जे की SPF 25 आहे. सन प्रोटेक्टिंग, स्किन लाईटनिंग आणि अल्ट्रा सूथिंग असे तिन्ही प्रोटेक्शन करते आपल्याला ते. तर इथे सनस्क्रीन मी लावते. सनस्क्रीन असं नाही की फक्त उन्हाळ्यातच लावावं. आपण डेसाठी मेकअप करत असाल तर सनस्क्रीन लावा आणि नाईटसाठी करत असाल तर मॉइश्चरायझर लावा. पण कोणता तरी एक बेस आपल्या चेहऱ्याला पहिले देणं इज कंपल्सरी. त्यानंतर मी वापरते आहे इथे स्विस ब्युटीची BB क्रीम, जे की एकदम लाईट वेट आहे. असं वाटतही नाही आपण BB क्रीम अप्लाय केलेली आहे म्हणून आणि काही मेकअप केलेला आहे असं वाटतही नाही. आपली स्किन शायनिंग करते यामुळे. हे प्रोडक्ट मला खूप आवडलेलं आहे स्विस ब्युटीचं. इथे मी ही स्विस ब्युटीची क्रीम अप्लाय करून घेते. अगदी स्मॉल अमाऊंटमध्ये घ्यायची आहे, जास्त लागत नाही. याचा इफेक्ट लगेच येतो थोडी जरी घेतली तरी. आता एकदम टॅप टॅप करून संपूर्ण चेहऱ्याला थोडी टॅप टॅप करून सगळीकडे पसरवून घ्यायची आधी ती. तुमच्याकडे जर मेकअप ब्लेंडर असेल तर त्यानेही तुम्ही हे ब्लेंड करू शकता. अदरवाईज हाताने जरी केलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी ते हातानेच अप्लाय करून घेते संपूर्ण चेहऱ्याला. तुम्ही बघू शकता BB क्रीम नंतर लगेच चेहऱ्यामध्ये चेंजेस दिसतील. ब्राईटनेस येतोय चेहऱ्याला छान असा. आणि हा खूप वेळासाठी असतो, वॉटरप्रूफ आहे ही क्रीम त्यामुळे. आता यानंतर काहींना पावडर लावल्याशिवाय मेकअप पूर्ण वाटत नाही, तेव्हा तुम्ही डेलीसाठी जर मेकअप करत असाल तर आपली डेली यूजची जी पावडर असते ती जरी वापरली तरी चालेल. आणि बाहेर जायचं असेल कुठे फंक्शनला तर आपला कॉम्पॅक्ट पावडर वापरायची. त्यानंतर आपला मेकअप गळ्यालासुद्धा केलेला पाहिजे, नाहीतर फेस आणि आपला नेक यामध्ये डिफरंट लगेच दिसून येतो. तर थोडा नेकलाही मी अप्लाय करून घेतली BB क्रीम. त्यानंतर मी पावडर इथे अप्लाय करत नाही आहे, कारण हा डेली रुटीनचा मेकअप आहे माझा म्हणून. आणि मी डेलीसाठी जायचंच काजळ वापरते, जी की खूप ओल्ड आहे. म्हणजे पहिल्यापासून सगळीजणं जायचं काजळ वापरतात, त्यामुळे मीही जायचंच वापरते. मला पेन्सिल वगैरे पण आहे माझ्याकडे, पण ती डेलीसाठी मला कम्फर्टेबल नाही वाटत, कारण त्यामध्ये केमिकल असू शकतं त्यामुळे. तर मीही ते छान असं काजळ अप्लाय केलं आहे, मला आवडतं म्हणून. त्यानंतर मी डेलीसाठी जास्त डार्क अशी लिपस्टिक शेड वापरत नाही, पण मला हायलाईट करायला आवडतात लिप, त्यामुळे मी लिप पेन्सिल यूज करते. माझ्या स्किन टोनला जी लिप पेन्सिल सूट होते ती मी घेतलेली आहे इथे आणि ती अप्लाय करून घेते. यावर तुम्ही लिप बामसुद्धा यूज करू शकता. छान लुक देतो, अगदी लिपस्टिकसारखा लुक येतो. आणि त्यानंतर लास्ट बट नॉट द लीस्ट इज बिंदी. बिंदी लावून घेते मी छान अशी. इथे डेली यूजसाठीचा मेकअप तयार आहे माझा, छान असा सिंपल आणि सोबर. तुम्ही जर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.